आज व्हेजिटेबल पुलाव बनवायचा का? समजा एखाद्या वेळेस आपल्या घरी छोटीशी पार्टी असेल, किटी पार्टी असेल किंवा समजा आपल्या घरच्या मंडळींनाच तुम्हाला काहीतरी वेगळं खाऊ घालायचं असेल, तर आजचा पुलाव खूप अप्रतिम चवीचा झालेला आहे. शिवाय पुलाव बनवतेवेळी भात सुटसुटीत कसा करायचा, याच्या खूप साऱ्या छान टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला लाईक आताच करून ठेवायचं आहे आणि रेसिपी सुरू करूया. एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं. 2 उभे पातळ चिरलेले कांदे, चमचाभर जिरं थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया. कांदा टोमॅटो खूप लालसर किंवा खूप मऊसूत करायचा नाही, हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा. आता कांदा टोमॅटो चांगला परतला की मग यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचा ठेचा घालायचा आहे. खूप बारीक असं वाटायचं नाही, आपण जसा ठेचा वाटतो ना जाडसर, तसंच याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे छान भाजलं की मग आपल्या पुलावला एक चटपटीत फ्लेवर पाहिजे म्हणून मॅगी मसाल्याचं 1 पॅकेट यामध्ये घालून घेणार आहे. मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता मी यामध्ये घालणार आहे मशरूम, त्यानंतर ओला मटार घालून घेणार आहे, थोडीशी ब्रोकोली घालून घेणार आहे आणि यामध्ये आता चमचाभर मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं. भाज्या सगळ्या परतवून घ्यायच्या, पाणी अजिबात घालायचं नाही. सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या. काय मस्त दिसतात बघा, कलरफुल एकदम. आता यावर झाकण ठेवायचं आणि भाजीला जे पाणी सुटेल, मशरूमला खूप पाणी सुटतं, त्यामुळे त्यातच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे थोडीशी. तर बघा, भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, भाजीला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि सगळ्या भाज्या छान मस्त शिजलेल्या आहेत. आता यामध्ये तांदूळ घालायचा आहे. आता भात सुटसुटीत होण्यासाठी मी काय केलं, तांदूळ आहे ना 15 ते 20 मिनिट भिजत ठेवले. मग यातलं पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर हे तांदूळ जे आहेत ह्या भाज्यांमध्ये मिक्स केलेले आहेत. आता जेवढे तांदूळ तेवढं उकळतं पाणी घालायचं आहे. 2.5 कप तांदूळ घेतले, त्याच्यासाठी मी 5 कप खळखळीत उकळत असलेलं पाणी यामध्ये घालून घेतलं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं, झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे भात. आणि त्यानंतर काय, भात मस्त शिजल्यानंतर बघा किती मस्त सुटसुटीत मोकळा झालेला आहे आणि गरमागरम चटपटीत असा पुलाव तयार झालेला आहे. अगदी इन्स्टंट रेसिपी आहे, पटकन आयत्या वेळेला सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.